नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे 6 मे ते 11 मे दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे। तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला 6 ते 11 मे दरम्यान पाहायला मिळू शकते। तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आहे या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे 6 मे दरम्यान जे आहे वातावरणामध्ये बदल होणार आहे। तर 6 मे दरम्यान आपल्याला काही राज्यामध्ये जे आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते आणि 7 मे दरम्यान जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला 7 मे दरम्यान दुपारनंतर जे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुपारनंतर जे आपल्याला 7 मे दरम्यान चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा तसेच अमरावती, उमरखेड, हिंगोली, परभणी, नांदेड तर या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता जे आपल्याला 7, 8 आणि 9, 10 मे दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर या विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। तर तसेच मराठवाड्यामधील काही भागामध्ये जे आपल्याला 7 ते 10 मे दरम्यान जे आपल्याला काही भागामध्ये जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर जे आहे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे। आणि तसेच 10 मे दरम्यान जे आहे 10 आणि 11 मे दरम्यान नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तर या भागामध्ये जे आपल्याला 10 आणि 11 मे दरम्यान जे आहे या ठिकाणी जे आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे। तर हा जो पाऊस आहे तो आपल्याला फक्त भाग बदलत पडणार आहे। तर काही भागामध्ये पडेल आणि काही भागामध्ये पडणार नाही। तसेच शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। धन्यवाद।